नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डिसेंबर महिन्यात पहिलं उड्डाण व्हावं यासाठी सिडको तसंच राज्य सरकारच्या हालचालींना वेग आलाय। 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचं रीतसर उद्घाटन करण्याबाबत चाचपणी सुरू आहे। मात्र प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दिबा पाटील यांचे नाव या विमानतळाला देण्याची मागणी आगरी कोळी समाज आणि ठाणे रायगड नवी मुंबई परिसरातील जनतेतून केव्हापासूनच जोर धरत आहे। एकेकाळी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणारे भाजप नेतेही आता अस्वस्थ दिसत असून स्थानिक संतापाचा फटका सत्ताधाऱ्यांना बसू शकतो अशी भीती त्यामुळे व्यक्त होत आहे। अशातच विमानतळाचे उद्घाटन होण्यापूर्वी नामकरणाचा तिढा सुटला नाही तर उद्घाटन होऊ देणार नाही असा ठाम इशारा प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी आणि भूमिपुत्रांनी दिला आहे। याच आग्रही मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली येत्या 14 सप्टेंबर रोजी विराट कार रॅली काढण्यात येणार आहे। ही रॅली भिवंडीवरून ठाणे नवी मुंबई मार्गे विमानतळाचा फेरा मारून जासई गावात दिबांच्या जन्मस्थळी त्यांना अभिवादन करण्यास पोहोचणार आहे। ही रॅली केवळ एक स्मृती रॅली नाही तर आपल्या समाजाची ताकद, एकता आणि निर्धार दाखवणारा ऐतिहासिक क्षण आहे। त्यामुळे जास्तीत जास्त भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त आणि नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन बाळ्यामामांनी केलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं यासाठी संघर्ष समिती असेल, अनेक सामाजिक संघटना असतील, ह्या लढा देत आहेत। आपण पाहिलं असेल, मी देखील संसदेत याविषयी आवाज उठवला आणि त्यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं अशा प्रकारची मागणी केली। परंतु आपल्याला कल्पना असेल, सर्वपक्षीय सर्वांची एक मागणी आहे, भूमिपुत्रांची देखील एकच मागणी आहे। असं असताना पण उशीर का होतो? नक्की सरकारच्या मनात काय आहे? आणि म्हणूनच येत्या 14 सप्टेंबर रोजी स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या जन्मशताब्दी निमित्त मी रॅलीचं आयोजन केलेलं आहे। मी सगळ्या भूमिपुत्रांना आवाहन करेन, आपण जास्तीत जास्त संख्येने या रॅलीत सोबत या। आपला कल्पना असेल, या रॅलीच्या माध्यमातून आपण सरकारचं लक्ष वेधणार आहोत, सरकारला जागे करणार आहोत आणि सरकारने झोपेचं सोंग घेऊ नये, जागे व्हावं, आम्हाला हक्क द्यावा। आम्ही भीक मागत नाही, हा आमचा हक्क आहे आणि हा हक्क आम्हाला द्यावा, अन्यथा हा लढा शेवटपर्यंत चालू राहील। हा फक्त आमचा ट्रेलर असेल आणि मी शासनाला आवाहन करेन की आपण आमचा पिक्चर बघण्याची वाट पाहू नका। जोपर्यंत आपण या विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव देणार नाही तोपर्यंत या विमानतळाचं उद्घाटन होणार नाही। आणि जर असा प्रयत्न केला तर आम्ही देखील लाखोच्या संख्येने आपल्याला विरोध करण्यासाठी येऊ, परंतु ही वेळ आमच्यावर आणू नका। या विमानतळाला लवकरात लवकर स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव द्या। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।